कधीकधी लग्न म्हणजे दोन जीवांचा मिलाप नसतो, तर दोन स्वप्नांवर टाकलेली एक अदृश्य बेडी असते. ही गोष्ट आहे अमोल आणि सईची. अमोल एक साधा मेहनती तरुण, लहानशा गावातून शहरात आलेला, स्वप्न डोळ्यांत आणि जबाबदाऱ्या खांद्यांवर घेऊन जगणारा. आणि सई संवेदनशील, शिकलेली, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं स्वप्न पाहणारी मुलगी. कॉलेजमध्ये दोघांची ओळख झाली. हळूहळू ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीचं रूप प्रेमात. ते दोघे स्वप्न पाहायचे, आपण लग्न करू, पण एकमेकांना बांधून नाही, एकमेकांना समजून घेऊन. पण आयुष्य इतकं सोपं नसतं. सईच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. जात, मान, प्रतिष्ठा सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या होत्या. अमोल हा चांगला होता, पण पुरेसा नव्हता. एक दिवस सईने अमोलला सांगितलं, घरी दबाव वाढतोय, लग्न ठरवायचं म्हणतायत. अमोल शांत राहिला, कारण तो जाणत होता लग्नापेक्षा मोठं असणं जबाबदारीचं ओझं. शेवटी समाज जिंकला आणि सईचं लग्न ठरलं. सईचं लग्न झालं, मंडप सजला, वाद्य वाजली, सर्व झालं, पण सईच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. डोळ्यात फक्त प्रश्न होते. हेच का माझं आयुष्य? हेच का माझं स्वप्न होतं? लग्नानंतर सईला कळलं, लग्न म्हणजे फक्त 7 फेरे नाहीत. ते म्हणजे स्वतःच्या इच्छा गाडून टाकणं, स्वतःचं अस्तित्व विसरणं. इकडे अमोल तुटला होता, पण हरला नव्हता. त्याने स्वतःला कामात झोकून दिलं. रोज स्वतःला एकच वाक्य सांगायचा की मी यशस्वी होईल, मी यशस्वी होईल. कोणासाठी नाही तर स्वतःसाठी, कोणासाठी नाही तर स्वतःसाठी. वर्ष गेली. अमोल मोठा झाला, नाव कमवलं, पण मनात जखम तशीच होती. सई मात्र दिवसेंदिवस शांत होत गेली. घर, संसार, जबाबदाऱ्या सगळं निभावत होती, पण कुणालाच कधी सांगितलं नाही, मी आनंदी नाहीये. कारण बायकोने तक्रार करणं समाजाला चालत नाही. एक दिवस अचानक वर्षानंतर अमोल आणि सई हे दोघे पुन्हा भेटले एका कार्यक्रमात. एक योगायोग. दोघे समोरासमोर उभे, क्षणभर शब्द सुचले नाहीत. दोघे समोरासमोर उभे होते, क्षणभर शब्द सुचले नाहीत. डोळेच बोलत होते, त्यांचे डोळेच बोलत होते. सई म्हणाली, कसा आहेस? अमोल हसून म्हणाला, जगतोय. त्या भेटीनंतर दोघे वेगळे झाले, पण दोघांनाही एक गोष्ट समजली, लग्न जर समजुतीशिवाय केलं तर ते नातं नसतं, तर ती बेडी असते. सईने ठरवले, आता तरी स्वतःसाठी जगायचं. अमोलने ठरवलं, भूतकाळाचं ओझं खाली ठेवायचं. कथा इथे संपते, पण प्रश्न उरतो, लग्न नातं आहे का एक बेडी? उत्तर एकच आहे, जर प्रेम, संवाद आणि स्वातंत्र्य नसेल तर लग्न म्हणजे सोन्याची का असेना बेडीच असते. ही छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यासारख्या अजून तुम्हाला स्टोरी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की सजेस्ट करा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.